सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. मला अजूनही अनेक नेत्यांचे भाषण पाहत होतं, त्याची क्लिपिंग सुद्धा आमच्याजवळ आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं विधानसभेचं की आमचं सरकार आलं की आम्ही लगेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि हेही सांगितलं होतं की कर्जमाफी करायला काही लागत नाही, 20,000 कोटी रुपये खर्च केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते. पण शेतकरी आता वाट पाहतायत की आता सरकार येऊन 4 महिने झाले, केव्हा आमची कर्जमाफी होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वेतनावर जवळजवळ 1,73,000 कोटी रुपये खर्च होतात. 1,73,000 कोटी वेतनावर खर्च होतात. निवृत्ती वेतनावर जवळजवळ 14,000 कोटी रुपये खर्च होतात. आणि वेतन श्रेणी वाढ जी होते ती जवळजवळ 30,000 कोटीची त्याच्यामध्ये वाढ होते. वेतन श्रेणी वाढीवर 30,000 रुपये खर्च होतात. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण खर्च सगळ्या बाबीवर करत असताना शेतकऱ्यांसाठी आपण 20,000 कोटी रुपये खर्च करू शकत नाही आणि त्यांना कर्जमुक्त करू शकत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. नंबर 1, लाडल्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे की लाडल्या बहिणीच्या बाबतीत आता सातत्याने मागणी होते की आमच्या लाडल्या बहिणीला ते 1,500 नाही 2100 रुपये मी करून गेले होते, ते 2100 रुपये दर महिन्याला दिले पाहिजे. पण त्या बाबतीत सुद्धा शासन काही बोलायला तयार नाही. उलट ज्या लाडल्या बहिणीची संख्या होती विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी सांगितलं 50 लाख लाडल्या बहिणी, ती संख्या कमी करण्यात आली अनेक निकष लावून. त्यामुळे लाडल्या बहिणीला सुद्धा तुम्हाला काय वाटतंय नेमकं याला प्रेस बंद सर की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. सीसीआयची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली. आता कोणती शासकीय कापसाची खरेदी नाही आहे. आपल्याला माहित असेल आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000 13,000 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव दिला होता. पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही. आता शनिवारपासून सीसीआयची खरेदी बंद झाली आणि सीसीआयची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार. त्याचा सीसीआयची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार. त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आपल्या जिल्ह्यात संत्रा मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते. काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. कांद्याची परिस्थिती पहा, धानाची परिस्थिती पहा. त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही. जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य, औरंगजेबाची कबर फोडून काढा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोक